देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील संगणमतानं विरोधकांचे अर्ज बाद केल्याचा आरोप कारखान्याच्या माजी अध्यक्षा सौ रजनीताई मगदुम यांनी हातकणंगले येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला। पंचगंगा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर झाला आणि त्यानुसार विरोधी गटाकडून हे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले। मात्र सत्ताधारी गटानं प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी कुटील संगणमत करून विरोधी गटाचे अर्ज कसे अपात्र ठरतील याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोप सौ मगदुम यांनी केला। उमेदवार सूचक अनुमोदक नसणे, सभेला गैरहजेरी, करारपत्र नसणे, थकबाकीदार असल्याबाबत अशा अयोग्य सबबी पुढे करून मगदुम गटाचे सर्वच अर्ज बाद केले गेले। देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत घटना निर्मितीमध्ये देशभक्त रत्नापना कुंभार यांचे योगदान अमूल्य आहे। राज्यघटनेवर ज्यांची सही आहे त्याच देशभक्त रत्नापनांच्या नावानं असलेल्या साखर कारखान्यामध्ये नैसर्गिक विधी तत्वांना तिलांजली देऊन विद्यमान संचालक मंडळानं शासकीय अधिकाऱ्यांना सामील करून घेऊन आपल्या स्वार्थासाठी शेतकरी, सभासद, कामगार यांच्या अधिकारांचं खच्चीकरण सत्ताधारी करत असून मागील 3ही निवडणुकांमध्ये कारखान्याच्या व शेतकरी सभासदांसाठी विद्यमान संचालकांकडे सत्तास्थानं सुपूर्द केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। अशा अन्यायकारक छाननी प्रक्रियेचा निषेध करून विरोधी गटाच्या 3 उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला असून छाननी प्रक्रियेदरम्यान उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं माजी अध्यक्ष सौ मगदुम यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेस पुंडलिकराव जाधव, अशोक पाटील, रायगोंडा पाटील, अण्णासू शहापुरे, रमेश चौगुले, शोभा कोळी, मिलिंद कोले, सुकुमार गडगे, बाबगोंडा पाटील, महादेव कुंभार, शिवाजी कांबळे, रामगोंडा पाटील, संतोष पाटील, बाळगोंडा पाटील, राजेंद्र माने, शरद कांबळे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।